हे असं मॉडर्न लिव्हिंग रूम आहे। हाय हॅलो जय जिनेंद्र आणि नमस्कार, मी पूर्वा। वेलकम टू माय चॅनल देसी मोमेंट्स इन युरोप। आम्ही आता क्रोएशियाच्या ट्रिपवरती आहोत। आज आहे आमचा तिसरा दिवस। मागील व्लॉगमध्ये मी तुम्हाला धबधब्यावरती बसलेलं एक गाव दाखवलेलं आहे। वॉटरफॉल केला, ते जे एक छोटंसं गाव होतं वॉटरफॉल वरती, ते आता बघितलाच असेल तुम्ही। तर आजच्या व्लॉगमध्ये आम्ही आता आलो आहोत लिटवाईस मधल्या हॉटेलमध्ये। आता रूममध्ये आम्ही तर चेक इन केलेलं आहे। इथलं जे अपार्टमेंट आहे खूप सुंदर आहे। हे जे लोकेशन आहे अगदी नॅशनल पार्कच्या आजूबाजूचं लोकेशन आहे। इथून नॅशनल पार्क 5 किलोमीटरवरती आहे आणि एकदम बेस्ट लोकेशन आहे। अपार्टमेंट तर एकदम वाटणार नाही, एकदम मॉडर्न अपार्टमेंट आहे। चला मी तुम्हाला दाखवते। हे असं मॉडर्न लिव्हिंग रूम आहे। इथे किचन आहे। मुलींना भूक लागलेली आहे ऑलरेडी, त्यामुळे किचन मध्ये खुडबुड ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे। आता रूम्स दाखवते। कसं आहे अपार्टमेंट? मस्त आहे। बाहेर व्ह्यू किती सुंदर आहे। वातावरण छान आहे। आता काय पाहिजे? चहा। श्वेता चहा पाहिजे। कोण करणार चहा? कसला चहा आहे ग? आम्ही नुसता चहा नाही पिणार आहे, आम्ही लिंबुस्का आणि लुंबुस्का आणि डुंबीर। म्हणजे लुंबुस्का म्हणजे लेमन ग्रास आणि डुंबीर म्हणजे आलं। क्रोएशिया। आणि इकडे मॅगी गरम गरम, मस्त मस्त मॅगी। कोण खाते मॅगी? मॅगी कोण खाते? छान आहे। हा, तिखट लागलं? छान आहे ना? चहा कोण केला? अनुपम। चाय 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 गरम, चाय गरम। आज आहे आमच्या ट्रिपचा तिसरा दिवस। तर आज आम्ही इथं जे प्रॉपर्टी होती, काल मी तुम्हाला व्लॉगमध्ये जी दाखवलेली आहे त्या प्रॉपर्टीमधून आम्ही आता चेकआउट करत आहोत। अतिशय सुंदर प्रॉपर्टी आहे ही। तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जर पाहिजे असेल तर कमेंट करा तिथे। आता आम्ही इथून चेकआउट करून लिटवाईस नॅशनल पार्कमध्ये जाणार आहोत। तर तिथे नॅशनल पार्क म्हणजे खूप सारे लेक्स, खूप सारे वॉटरफॉल्स आहेत, ट्रेक आहे, म्हणजे आम्ही हाईक करणार आहोत। तर आणि सगळे जे पाथ आहेत ते वुडन पाथ आहेत। तर खूप सुंदर असणार आहे, जसे फोटोजमध्ये वगैरे असतात तसं इमॅजिन करत आहे आम्ही। प्लॅन केला होता हा। तर आता तिथे जाऊन तिकीट काढणार। इथून 5 किलोमीटरवरतीच आहे।
त्याचं जे एंट्रन्स 1ला जाणार आहोत तिथून आम्हाला रूट सिलेक्ट करायचा आहे ABCD. अशी आज रेडी झालेले आहे. तर चला. No, it's a national park. No, I saw one house on the mountain. Mountain. But in the national park there is so many lakes. We don't know. We cannot count. That many lakes are there. What? More than 100? More than hundreds. 10,000? But we have to walk. You are going to walk a lot today. Yeah. Because you said already when I was in Netherlands, in Croatia, we have to walk a lot. Yes, we are going to walk a lot today. चला चला. आता पडली जरासं. वाव, इथून वॉक करत जायचंय. आता आम्ही या वुडन ट्रेल वरून चालत जाणार आहोत. पूर्णपणे हा वॉकिंग ट्रेल आहे. या तलावाचं पाणी इतकं पारदर्शक आहे की खालचा तळही दिसतो. आजचा दिवस ॲक्च्युली क्लाउडी आहे, तरी सुद्धा पाण्याचा कलर निळसर हिरवा दिसत आहे. त्याचं कारण काय असेल बरं? तर हे धबधबे आणि हा लेक चुनखडीचा दगड म्हणजेच लाईमस्टोन आणि ट्राउट्रीन यामधून तयार झालेले आहेत. म्हणजेच या धबधब्यांच्या खालची आणि तलावांच्या खालची जी जमीन आहे ती पांढऱ्या कलरची आहे. म्हणूनच या पाण्याचा कलर या पाण्यातील मिनरल्स म्हणजे खनिजे आणि शेवाळ याच्यामुळे बदलत असतो. आलं, एक मिनिट. वरच्या पॉइंट पासून वॉटरफॉल पर्यंत चालत आलो आहोत. वरून जो तुम्हाला वुडन पूल दिसत होता तिथून आता मी मोठ्या वॉटरफॉल कडे जात आहोत. हे जे कनेक्टेड लेक्स आहेत म्हणजेच आपण तलावांची साखळी म्हणू शकतो ते या धबधब्यांद्वारे जोडलेली आहेत. हा ट्रेल 8 किलोमीटरचा आपण चूज केलाय. आता लोअर लेक कंप्लीट झालेला आहे. लंच ब्रेक. शेंगदाण्याची चटणी आणि ब्रेड. काय आहे? किती क्लिअर आहे बघ ते. फ्युलिंग
असते काय ते काय कोण आहे ते कोण आहे ते एक मिनिट आता आम्ही प्लिटविस नॅशनल पार्कमधून निघालो आहोत आणि आता आम्ही जाणार आहोत आमचं तिसरं डेस्टिनेशन स्प्लिट. हे प्लिटविस वॉटर पार्क नॅशनल पार्कपासून 2.5 तासाचा ड्राईव्ह आहे आणि खूप सुंदर असे लेक्स होते, वॉटरफॉल होता, तुम्ही बघितलाच असाल. खूप दमलेलो मध्ये खूप छान छान बीचेस आहेत, जवळपास 1 डे टूर करण्यासारखे आहेत. तर त्या आम्ही 1 डे टूर करणार आहोत स्प्लिटपासून. हार्बर बीच, ब्ल्यू लगून, ब्ल्यू केव्स, 5 आयलँड्स असे हे जे स्पॉट्स आहेत ते आम्ही कव्हर करणार आहोत. तर बघूया आता. आजचा तर एक्सपिरियन्स खूप छान होता. जसे इंटरनेटवरती फोटोज असतात जे प्लिटविस लेकचे सेम तसे आहेत. आपण पुन्हा भेटू नेक्स्ट स्प्लिटच्या व्लॉगमध्ये. हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि खूप जास्त शेअर करा. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.